भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये असे शौर्य दाखवले म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचे शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवलेले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे राहिले आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅली दरम्यान बोलताना केली. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर 7 मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकला भारताने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. ऑपरेशन सिंदूर नंतर सर्व स्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशाच प्रकारे भारतमातेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या सर्व शूरवीर सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे तर्फे बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय विश्रामगृह येथून ही रॅली सुरू झाली. या रॅलीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवी फाटक, शिवसेना राज्य सचिव राम रेपाळे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, शहर प्रमुख हेमंत पवार, महिला आघाडी, युवा सैनिक तसेच इतर मान्यवर, माजी नगरसेवक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅली दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ही रॅली काढण्यामागचे कारण स्पष्ट केले. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. तसेच लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरांना गेल्या 2 दिवसात पाकिस्तानाची काय अवस्था झाली आहे संपूर्ण देशाने पाहिले. पाकिस्तानने आपल्याकडे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचे शौर्य आपल्या तिन्ही दलांच्या सैन्याने दाखवले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे राहिले. त्यामुळे तिन्ही सैन्य दलाचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभा असल्याचे दाखवून देण्यासाठी ही रॅली काढल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. जेव्हा पत्थर से खून का बदला खून से आणि आता प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगा तो गोला चलेगा आणि म्हणून आता फक्त चर्चा पीओकेवर आता फक्त चर्चा पीओकेवर आणि दहशतवादावर. आणि म्हणून पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला, एकही हल्ला केला युद्ध समजलं पाहिजे. आणि या ठाणे शहरामध्ये चाललेली आहे. बोला भारत माता की. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी. आज दिनांक 14 मे 2025 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय ठाणे येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर स्वाती पाटील तसेच कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करून करण्यात आली. यानंतर त्यांच्या अपरिमित शौर्य, निष्ठा आणि राष्ट्रनिष्ठेला उजाळा देणारे विचार डॉक्टर परगे व डॉक्टर पाटील यांनी उपस्थितांपुढे मांडले. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.
घोडबंदर मार्गावरील भाईंदर उड्डाणपुलाचे 14 मेला लोकार्पण. घोडबंदरची कोंडी सुटण्याची शक्यता. घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे बुधवारी 14 मे या दिवशी लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. हा उड्डाणपूल सुरू झाल्याने या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांसाठी उड्डाणपुलाखाली भुयारी मार्गिका देखील बांधली आहे. त्यामुळे अपघातावर आणि बेशिस्त वाहतुकीवर देखील आळा बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून हा पूल बांधून पूर्ण झाला होता, परंतु लोकार्पण होऊ न शकल्याने पूल सुरू झाला नव्हता. तो आज सुरू झाला. ठाणे, भिवंडी, मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरिवली, वसई, विरार, गुजरातच्या दिशेने हजारो वाहने वाहतूक करतात. तसेच वसई भागातील नोकरदार देखील घोडबंदर रस्तेमार्गे ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने येत असतात. गेल्या काही वर्षापासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घोडबंदर मार्गावर वडाळा, घाटकोपर, काचरवडवली आणि पुढे गायमुख या मेट्रो 4 आणि 4A मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते, मुख्य रस्त्यालगत आणि दुभाजकांवर ठिकठिकाणी मार्गविरोधक उभारले आहेत. त्याचा परिणाम देखील वाहतूक व्यवस्थेवर होतो. घोडबंदर मार्गावर सध्या चितळसर, मानपाडा, पातळीपाडा आणि वाघबीळ भागात उड्डाणपूल आहेत, परंतु वाहनांचा बहार आणि अरुंद रस्ते यामुळे घोडबंदरवरील वाहतूक नेहमी संथ असते. घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा परिसरातील लोकवस्ती वाढली आहे. तसेच या भागात आणखीन एक उड्डाणपूल निर्माणाचे काम MMRDAने सुरू केले आहे. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा उड्डाणपूल बुधवारी सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण झाले. इथं उड्डाणपुलाचं आपण उद्घाटन आता केलेलं आहे आणि आताच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थित आपण तिकडे दहिसर ते काशीगाव या ठिकाणी त्याचाही ट्रायल रन MMRDA MMR क्षेत्रामध्ये या ठिकाणी डबल डेकर मेट्रो आणि फ्लायओव्हर ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी MMRDA सुरू होते आणि वेळेमध्ये कंप्लीट झालेला हा फ्लायओव्हर आहे. मी या विभागाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो. त्यांनी आता पाठपुरावा करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे. MMRDAला देखील मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या सर्व मुखर्जी आहेत, त्यांची टीम आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. चांगलं काम, उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे खालून पण गाड्या जातील, वरून गाड्या जातील, त्याच्यावरून मेट्रो जाईल. त्यामुळे तिहेरी फायदा तिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक डिकंजेस्ट होईल. यामुळे इथं घोडबंदरवर होणारी वाहतूक कोणती जी आहे ती दूर होईल आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख, आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री महोदयांची की गायमुख ते आपला दहिसर चेक नाका हा जो काही स्ट्रेच आहे तो देखील तात्काळ सुरू करायचा. त्याचं लँड ॲक्विजिशनचं काम सुरू करण्याची सूचना दिलेली आहे. त्यामुळे पूर्णपणे वडाळा, गायमुख ते दहिसर ते अंधेरीवरून मग मुंबई असं पूर्णपणे सर्किट तयार होईल, लूप तयार होईल आणि मुंबई MMRमधला माणसाला या ठिकाणी कुठं जाता येईल. ही जे आता मेट्रोचं ट्रायल रन घेतलं दहिसर ते काशीगाव आणि अंधेरी मेट्रो 9 ही मेट्रो 9 जी आहे ती अनेक मेट्रोला जोडते आहे. मेट्रो 2A जोडते, मेट्रो 7, मेट्रो 7A, मेट्रो 10 ही आपण आता इथं हे बोलतोय ते त्याचबरोबर विरारपर्यंत आणि एअरपोर्टला देखील ती कनेक्ट करते. त्यामुळे पूर्ण MMR जे आहे या मेट्रोमुळे नेटवर्कमुळे कनेक्ट होणार आहे. एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल. त्यामुळे खऱ्या अर्थाने पब्लिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगला मिळतो त्यावेळेस स्वतःची वाहनं लोक आणत नाहीत. त्यामुळे लाखो वाहनं रस्त्यावरून डिकंजेस्ट होतील, लाखो वाहनं रस्त्यावर येणार नाहीत, वेळ लोकांचा वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि म्हणून या ठिकाणी हे देखील आता आपण मेट्रो बघतोय. आमचा प्रयत्न आहे की या वर्षाअखेरीस इथला देखील ट्रायल रन
झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. आणि म्हणून एक मेट्रोचं जे काही नेटवर्क आहे, नेटवर्क आपण पूर्ण MMRमध्ये 337 किलोमीटरचं करतो. आणि ज्यावेळेस इथं देखील मेट्रो ठाण्यामध्ये फिजिबल नाही आहे, मेट्रोला तेवढी रायडरशिप नाही आहे, अशा प्रकारचा मुद्दा निघाला होता, तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते. परंतु तेव्हा प्रताप सरनाईक, मी सगळे लोकांनी जो काही आग्रह धरला आणि मग या मेट्रोला मान्यता मिळाली. आणि मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याला चालना मिळाली. आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो तर आणखी जोरात चालना मिळाली. आता आमची टीम आहे, त्यामुळे आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे सगळं जे काही मेट्रोचं MMRचं नेटवर्क आहे, अगदी यामध्ये रायगड आपण टच करतोय, यामध्ये ठाणे जिल्हा टच करतोय, या ठिकाणी पालघर म्हणजे विरारपर्यंत आपण टच करतोय. त्यामुळे नवीन होतं, मग ते रस्त्याचं असू द्या, फ्लायओव्हरचं असू द्या, किंबहुना मेट्रोचं असू द्या, जिथं नेटवर्क मजबूत तिथल्या भागाचं पोटेन्शियल वाढतं. तिथल्या या घरांच्या किमती ज्या आहेत, घरांच्या म्हणजे त्याही लोकांना म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन होईल ना, व्हॅल्यू ॲडिशन होईल. आणि त्यामुळे इकोसिस्टीम जे आहे, एक इकॉनॉमीला बूस्ट मिळेल, अर्थकारणाला बूस्ट मिळेल. त्यामुळे मला वाटतं हा फायद्याचा प्रकल्प. अखेर भाजपाच्या ठाणे शहर अध्यक्षपदी संदीप लेले. ठाण्यात भाजप जिल्हाध्यक्षपदावरून गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. पक्षाने जाहीर केलेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या यादीमध्ये ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी संदीप लेले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या पदासाठी अनेक वर्षे नावे चर्चेत होती. त्यामुळे जुने विरुद्ध आयात झालेले नवीन शिलेदार असा संघर्ष सुरू होता. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि विद्यार्थी दशेपासून संघ परिवाराशी घट्ट नाळ जोडून असलेल्या संदीप लेले यांनी बाजी मारली आहे. त्यांनी यापूर्वी हे पद सांभाळले होते, पण या सर्व घडामोडीमध्ये पुन्हा आपल्याला जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळेल या अपेक्षित असलेली संजय वाघुले यांची निराशा झाली आहे. भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्षपदांची घोषणा केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक ठिकाणी सक्षम जिल्हाध्यक्ष देण्याचा प्रयत्न यावेळी भाजप नेतृत्वाने केले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी संदीप लेले, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र डाके, भिवंडी जिल्हाध्यक्षपदी रविकांत सावंत, मीरा भाईंदर जिल्हाध्यक्षपदी दिलीप जैन, नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी राजेश पाटील, कल्याण जिल्हाध्यक्षपदी नंदू परब आणि उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी राजेश वधारिया यांची नेमणूक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाणे शहरासाठी योग्य अध्यक्षाची निवड केली असून ठाणे शहरातील जुने जाणते कार्यकर्ते आणि पदाधिकारी श्री लेले यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतील. आमदार संजय केळकर यांचे मार्गदर्शनही असल्याने आगामी निवडणुकीत याची प्रचिती निश्चित येईल असा विश्वास जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते शैलेश शर्मा यांनी व्यक्त केले. ठाणे महापालिकेच्या शाळांचा 10वीचा निकाल 91.98%. गतवर्षी लागला होता 83.84%. निकाल 4 शाळांचा निकाल 100%. मार्च 2025मध्ये घेण्यात आलेल्या SSC परीक्षेत ठाणे महापालिकेच्या एकूण 23 माध्यमिक शाळांचा निकाल 91.98% लागला आहे. गतवर्षीप्रमाणे हे प्रमाण 83.94% एवढे होते. यावर्षी महापालिकेच्या 4 माध्यमिक शाळांचा निकाल 100% लागला आहे. गतवर्षी 3 शाळांचा निकाल 100% लागला होता. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा ठाणे महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधून 1323 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेत बसले होते. त्यापैकी 1217 उत्तीर्ण झाले आहेत. शाळा क्रमांक 15 किसननगर, शाळा क्रमांक 16 सावरकरनगर, शाळा क्रमांक 18 ज्ञानसन्ना, शाळा क्रमांक 19 सावरकरनगर यांचा निकाल 100% लागल्याची माहिती उपायुक्त शिक्षण सचिन चांगले यांनी दिली आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या 4 शाळांचा निकाल 90%पेक्षा जास्त लागला आहे, तर मराठी माध्यमांचा एकूण निकाल 80.67% लागला आहे. रात्र शाळांचा मराठी माध्यम निकाल 62.50% एवढा लागला आहे. उर्दू माध्यमाचा निकाल 97.78%, इंग्रजी माध्यमाचा निकाल 92.47% आणि हिंदी माध्यमाचा निकाल 59.37% लागला आहे.